नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 23 आहे, ज्यामध्ये आपण DMR पदभरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून मित्रांनो सर्व काही अतिशय महत्त्वाचे अति संभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत, ज्यामध्ये आपण विषयनिहाय प्रश्न पाहत आहोत। आतापर्यंत आपण जीके जीएस, मॅथ, रिजनिंग, मराठी ग्रॅमर, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रॅमरचे अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि PYQ प्रश्न आपण पाहणार आहोत, जे की तुमच्या सर्व पदांकरता उपयुक्त असणार आहे। तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल, ज्यामध्ये असेल फार्मा असेल, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, MSW, लायब्ररी असेल किंवा ड्रायव्हर असेल, तर कोणत्याही पदाकरता तुम्ही अप्लाय केला असेल तर मित्रांनो त्या सर्व पदांकरता आपले आजच्या व्हिडिओमधले सर्व प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट असणारे आहेत। आणि मित्रांनो जे आपण आज प्रश्न पाहणार आहोत ते मित्रांनो TCSने मागील विविध एक्झाममध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत आणि या स्वरूपाचे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न थोडक्यामध्ये विचारले जातात। त्यामुळे तुम्ही व्हिडिओमधला कोणताही प्रश्न मित्रांनो तुम्ही मिस करू नका। आणि त्यातल्या त्यात तुम्हाला इंग्लिश ग्रॅमर हा विषय जर अवघड जात असेल तर मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो की प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासोबत पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि मागील व्हिडिओचे जर पार्ट पाहिले नसेल DMR चे आपले आतापर्यंत संपूर्ण काही विषय न्यायचे तर संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जो आपला YouTube डॅशबोर्ड आहे महा एक्झाम पॉईंटचा त्यावर देखील तुम्ही जाऊन संपूर्ण काही पाहू शकता मित्रांनो। तर सुरू करू आपल्या या भागमधले काही अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, क्वेश्चन नंबर 1 की सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक इफ नो वर्ड इज रिक्वायर्ड, सिलेक्ट नो वर्ड इज रिक्वायर्ड। तर या ठिकाणी आपल्याला योग्य तो जो फिल इन द ब्लँक आहे म्हणजे पर्यायपैकी योग्य तो या ठिकाणी भरायचा आहे शब्द। तर जर समजा एखादा शब्द या ठिकाणी बरोबरी योग्यरित्या नसेल तर त्या ठिकाणी नो वर्ड रिक्वायर्ड असं आपल्याला त्या ठिकाणी फिल करायचं आहे, तर भरायचं आहे। तर परीक्षेमध्ये तुम्हाला हाच पॅटर्न असेल, ह्या प्रकारचे प्रश्न असतील, त्यामुळे तुम्हाला ह्या प्रकारचा प्रश्न सोडवा करतावेळी कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला जे आहे जे काही बेसिक ग्रॅमर आहे, इंग्लिश ग्रॅमरचा जो बेसिकचा भाग असतो, ज्यामध्ये स्वर असो, व्यंजन ज्याला आपण मध्ये वॉल साऊंड म्हणतो, त्यानंतर कॉन्सोनंट साऊंड म्हणतो, असे जे साऊंड्स आहेत त्या साऊंड्स मधला आपल्याला सर्वप्रथम अभ्यास असणं इम्पॉर्टंट आहे। कारण का यामध्ये आपल्याला आर्टिकल काही आपल्याला या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी आपल्याला फिल इन द ब्लँक करायचे आहे। जसं की आर्टिकल पाहिलं तर ॲन, आणि द हे सर्व काही आर्टिकल आहेत। तर ह्यांचा जो वापर आहे तो कुठं करतात, कसं करतात, याचं तुम्हाला बेसिक माहिती असणं आवश्यक आहे। जर नसेल तर ते तुम्हाला कुठून कंप्लीट करता येईल जेणेकरून हे DMR ची एक्झाम तुम्हाला क्रॅक करता येईल, यासाठी आपला कोर्स जो आहे त्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण आपण हा प्रश्न आधी सोडू। तर या ठिकाणी क्वेश्चन कसा आहे पहा, प्लीज ट्यून इन टू डॅश FM रेडिओ चॅनल। तर या ठिकाणी डॅशच्या जागी जे आहे थोडक्यामध्ये कोणता यापैकी पर्याय येईल ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। तर ऑप्शन अ आहे ॲन, नो वर्ड रिक्वायर्ड आणि सम। तर या ठिकाणी पाहून घ्या, प्लीज ट्यून इन टू डॅश FM रेडिओ चॅनल। तर यामध्ये जे आहे FM या शब्दाचा जो उच्चार आहे, या शब्दाचा उच्चार जो आहे F आणि M असा होतो। त्यामुळे जे आहे यामध्ये जो F आहे हा जो एक थोडक्यामध्ये स्वर टाईपचा साऊंड आहे। तर स्वर टाईपचा साऊंड आहे आणि इंग्रजीमध्ये स्वर ध्वनीला जे काही स्वर साऊंड आहे, ज्याला आपण AEIO असं जे म्हणतो ना आपण, AEIO हे संपूर्ण काही इंग्रजीमधले स्वर आहेत। तर हे जे स्वरचे ध्वनीने जे सुरू होणारे शब्द आहेत, अशा शब्द जे होणाऱ्या शब्दापूर्वी जे थोडक्यामध्ये ॲन जे आहे ते वापरलं जातं। तर हे थोडक्यामध्ये ग्रॅमरचं बेसिक नियम आहेत काय, जे की कोणत्या ठिकाणी काय वापरलं जातं हे तुम्हाला त्यामध्ये सांगितलं जातं। तर या ठिकाणी जो आहे FMच्या पुढे मग आता काय येणार असेल, या ठिकाणी आलेले आहेत स्वर। तर स्वरचा उच्चार झालेला आहे या ठिकाणी। तर या ठिकाणी काय येणार असेल, तर या ठिकाणी येणार असेल ॲन येणार असेल। कारण का ॲन हे फक्त ज्या ठिकाणी स्वर असतात, तर स्वरचा उच्चार होत असेल तर त्या ठिकाणी ॲन हे वापरलं जातं। म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। जसं मी एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं, या ठिकाणी FM आहे, तर या ठिकाणी समजा FM रेडिओ आहे, या ठिकाणी समजा या ठिकाणी ॲपल असेल, ॲपल फ्रूट असेल किंवा अवर असा एखादा शब्द असेल तर त्या ठिकाणी देखील ॲन हेच लागतं। कारण का त्यांचा उच्चार जो आहे, जो की शब्दाचा साऊंड जो इफेक्ट पडतो तो जर समजा स्वरच्या माध्यमातून येत असेल, त्या ठिकाणी स्वर जर येत असेल तर त्या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला ॲन हे सेट करून टाकायचं आहे। ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। थोडक्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन करणारे जो प्रश्न परीक्षेमध्ये जे की विचारले जातात
परंतु आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही, योग्य त्या प्रश्नावर लक्ष ठेवून त्यामध्ये नेमका कोणता काय फरक आहे हे लक्षात घ्यायचं आहे, त्यानंतर त्याचं उत्तर निवडायचं आहे. तर या ठिकाणी ए का येऊ शकत नाही, तर ए जे आहे ज्या ठिकाणी जे काही कॉन्सोनंट साऊंड असतात ज्याला आपण व्यंजन शब्द म्हणतो, तर त्याचा उच्चार जो की व्यंजन शब्दांचा उच्चार किंवा जो की या स्वरांपैकी त्या ठिकाणी येत नसेल, ए ई आय ओ यू याचा पैकी जर कोणताही उच्चार त्या ठिकाणी येत नसेल तर त्या ठिकाणी डायरेक्टली आपल्याला हे फिल आपल्याला करता येईल, परंतु या ठिकाणी ॲन हे येईल कारण का या ठिकाणी स्वराचा उच्चार झालेला आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर खूप बारकाईनं तुम्हाला ह्याचं पाहणी करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला याची उत्तरे योग्य ते पद्धतीने निवडतात. पण काही विद्यार्थी जे आहेत अति घाई गडबडीमध्ये कोणतेही ऑप्शन निवडतात, त्यामुळे त्यांचे मार्क त्या ठिकाणी मिस होतात. तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये अजिबात मार्क मिस करायचे नाही. जर तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये यायचं असेल तर अशा प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर योग्य येणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न जो की क्वेश्चन नंबर 2. आता पुढचा हा क्वेश्चन पाहून घ्या. काय म्हटलेलं आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडम. तर या ठिकाणी जे आपल्याला म्हण दिलेले आहे त्याचा जो आहे एकदम अप्रोप्रिएट मीनिंग्स म्हणजे त्याचा योग्य अर्थ आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे, जे की काय होणारा असेल या ठिकाणच्या म्हणीचा. तर पाहून घ्या काय म्हण आहे या ठिकाणी की ऑन पेन्स अँड निडल्स, ऑन पेन्स अँड निडल्स. तर या म्हणीचं तुम्हाला जर अर्थ सांगायला जर गेलं त्यामध्ये तर की जणू काही सुई नळीवर बसल्यासारखी अवस्था, असं जर थोडक्यामध्ये या म्हणीचा अर्थ होतो. तर ही खूप इंग्रजीमधली प्रसिद्ध म्हण आहे. तर याचा जो आपल्याला अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे, तर यामध्ये जर सांगायचं झालं तर जो काही याचा अर्थ आहे सर्वात प्रथम की ऑन पेन्स अँड निडल्स म्हणजे की जणू काही सुईसारखा बसल्यासारखा असा जो अर्थ होतो मराठीमध्ये. तर ह्याच्याच मिळता जुळता आपल्याला या ठिकाणी थोडक्यामध्ये जे काही वाक्य आहे तो निवडायचा आहे. तर जेव्हा एखादी व्यक्ती कोणती गोष्ट जर समजा वाट पाहताना अत्यंत अस्वस्थ किंवा घाबरलेली तणावग्रस्त असते, तेव्हा जे थोडक्यामध्ये अशा प्रकारचे म्हणी जे की वापरले जातात. तर आता ह्याची मिळती जुळती जी म्हण आहे यापैकी येणारी तर ती आहे ऑप्शन नंबर 1 ची. म्हणजेच काय तर इन अ स्टेट ऑफ एन्झायटी अँड टेन्शन म्हणजे की तणाव आणि चिंता याच्यात असणे, असं जे थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल, कारण का ही पण मन जे आहे जे की तणाव आणि व्यक्तीबद्दल सांगत आहे आणि हे देखील याचा अर्थ तेच सांगत आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. थोडक्यात तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये असतात, फक्त गोंधळून जायचं नाही. परीक्षेमध्ये अतिशय इम्पॉर्टंट म्हणजे गोष्ट की डोकं शांत ठेवणं, त्यानंतर प्रश्नांकडे पाहणं व त्यानंतर उत्तरे आपल्याला जे आहे आपोआप जे की आठवत असतात. फक्त आपलं डोकं गोंधळून न देणं हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू आपण, जो आपला क्वेश्चन नंबर 3 असा आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. तर या ठिकाणी आपल्याला परत फिल इन द ब्लँक आलेला आहे. तर काय सेंटेन्स आहे किंवा जो आपला वाक्य आहे ते पाहून घेऊ. He was falsely accused dash stealing confidential information from the company and had to prove his innocence in court. तर या ठिकाणी आपल्याला जो फिल इन द ब्लँक आहे या ठिकाणी जो की आपल्याला भरायचा आहे यापैकी ऑप्शन्सपैकी काय येणार असेल. तर यामध्ये काही ग्रॅमरचे बेसिक नियम आहेत जे की तुम्हाला माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर या ठिकाणी जो सुरुवातीला आहे ही वॉज फॉल्सली अक्युज्ड, तर या ठिकाणी काय शब्द आलेला आहे तर अक्युज्ड हा शब्द आलेला आहे. तर अक्युज्ड मध्ये जो काय अक्युज्ड आहे तर इंग्रजी क्रियापदानुसार जर सांगायचं झालं तर इंग्रजीमध्ये अक्यूज या क्रियापदानंतर जे काही वर्ब नेहमी येतो, जे की नेहमी ऑफ हा जो आहे थोडक्यामध्ये प्रिपोजिशन वापरला जातो, प्रिपोजिशन वापरला जातो. म्हणजेच काय तर एक्झाम्पल मध्ये जे की अक्युज्ड ऑफ इन ब्रॅकेट समथिंग याचा अर्थ की कोणावर काहीतरी करण्याचा आरोप केला आहे असा होतो, हे लक्षात ठेवून घ्या. जेव्हा अक्यूज हा किंवा अक्युज्ड येतो त्यानंतर जे आहे जे की ऑफ हा प्रिपोजिशन वापरला जातो, हे लक्षात ठेवून घ्या. तर उदाहरणामध्ये सांगायचं झालं तुम्हाला एखादं वाक्य जे की शी वॉज अक्युज्ड ऑफ चीटिंग किंवा दे वर अक्युज्ड ऑफ स्टीलिंग मनी, हे देखील या प्रकारचे सेंटेन्स बनणारे आहे. त्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे उत्तर जे की ऑप्शन नंबर 3 म्हणजेच काय तर ऑफ हे या ठिकाणी येणार असेल. ही वॉज फॉल्सली अक्युज्ड ऑफ stealing confidence information from the company and had to prove his innocence in court. असा जर थोडक्यामध्ये याचा संपूर्ण काही
जो वाक्य बनणारा असेल. ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 ह्या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. आता बाकी हे सर्व विधाने जे की चुकीचे ठरतील, म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 हे फक्त योग्य उत्तर आहे. तर थोडक्यात मित्रांनो या स्वरूपाचे तुम्हाला प्रश्न असतात परीक्षेमध्ये, आणि जर तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा भरपूर सराव करायचा असेल, DMRची एक्झाम तुमचं क्रॅक करणं हे स्वप्न असेल, तर त्या स्वप्नाला आपण भरारी देण्यासाठी जो आपला स्टडी मटेरियलचा क्रॅश कोर्स आपण उपलब्ध करून ठेवलेला आहे. तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल, ज्यामध्ये फार्मा असेल, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट्स, ड्रायव्हरचा असेल, MSW असेल, लायब्ररियन असेल, किंवा फिजिओथेरपिस्ट असेल, किंवा डायटिशियन असेल, कोणत्याही पदाकरता तुम्ही अप्लाय केला असेल तर आपल्याकडे सर्व पदांकरताचं मित्रांनो नॉन टेक्निकल आणि टेक्निकलचा अभ्यासक्रम आपण उपलब्ध करून दिला आहे. जे की तुम्ही त्याचा अभ्यास केला तर मार्केटमधल्या कोणत्याही तुम्हाला बुक्सची गरज पडणारी नसेल आणि कोणत्याही तुम्हाला क्लासेसची अजिबात गरज पडणारी नसेल. कारण का 2023 मध्ये देखील आपले बरेच विद्यार्थी जे आहे DMR मध्ये सिलेक्टेड झालेले आहेत, त्यांना त्या ठिकाणी पोस्टिंग देखील मिळाली. जर तुम्हाला यावर्षी मिळवायचं असेल तर आपला हा क्रॅश कोर्स तुमच्यासाठी अंतिम असणार असेल. जे काही गोरगरीब आपले विद्यार्थी मित्र असतील त्यांनी तर आपला स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. त्यामध्ये आपण जे एक्झाम मध्ये विचारलं जाईल असं सर्व काही आपण इम्पॉर्टंट बाबी समाविष्ट करून तुम्हाला दिलेल्या आहेत. आता समोर तुम्हाला त्याचं संपूर्ण काय माहिती मिळेलच. पाहू आपण तोपर्यंत पुढचा प्रश्न. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 4 वर जाऊ आपण. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 असा आहे की सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाइज द एरर इन द गिवन सेंटेन्स. तर या ठिकाणी आपल्याला जो क्वेश्चन नंबर 4 आहे, तर यामध्ये जो एरर आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे, जी की रेक्टिफाइज टू द एरर इन द गिवन सेंटेन्स, आणि ते आपल्याला करेक्ट करून या ठिकाणी जो की लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर आपला 4 आहे. तर या ठिकाणी पाहून घ्या जो की सेंटेन्स काय आहे की आय वर डान्सिंग एव्हरी डे वेन आय वॉज इन स्कूल. तर आय वर डान्सिंग एव्हरी डे वेन आय वॉज इन स्कूल या प्रकारचा या ठिकाणी सेंटेन्स आहे. तर योग्य सेंटेन्स कोणता होणार असेल, तर यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये जे काही हा शब्द यामध्ये वापरला गेलेला काळ आहे या वाक्याचा, किंवा जे काही सब्जेक्ट वर्ब आहेत, अरेंजमेंट, त्याचा देखील आपल्याला अशा प्रकारच्या वाक्यामध्ये पाहणं आवश्यक आहे. तर वाक्यामध्ये आय वर डान्सिंग असं आलेलं आहे, आय वर डान्सिंग जे की असं लिहिलेलं आहे. तर इंग्रजीमध्ये आय या सब्जेक्ट सोबत वाज किंवा हॅव हॅड वापरलं जातं, वर नाही. हे एक लक्षात ठेवून घ्या. प्रथमतः हे जे आय आहे, तर आय या सब्जेक्ट सोबत जे आहे ऑलवेज वाज किंवा हॅव हॅड वापरलं जातं, वर वापरलं जात नाही. त्यामुळे हे एक सर्वात मोठी या ठिकाणी चूक आहे. त्यानंतर जे आहे जे काही याचा काळ आहे, वेन आय वॉज इन स्कूल, हा भाग जो आहे तो भूतकाळामधला आहे. तर पास्ट टेन्स दर्शवते हा. त्यामुळे भूतकाळात नेहमीच जे की हॅबिच्युअल कृतीसाठी सिंपल पास्ट टेन्स वापरावा लागतो. तर सिंपल पास्ट टेन्स वापरावा लागतो. या ठिकाणी हे इम्पॉर्टंट आहे, सिंपल पास्ट टेन्स वापरावा लागतो. त्यामुळे जे याची योग्य रचना जे काय बनणारे असेल, तर की आय डान्स्ड एव्हरी डे वेन आय वॉज इन स्कूल, ह्या प्रकारची या ठिकाणी याची जे की वाक्यरचना बनणारी असेल. तर या ठिकाणी वर निघून जाईल आणि डान्स्ड या ठिकाणी येणार असेल. म्हणून हे जे सेंटेन्स आहे याचं जे की ऑप्शन नंबर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आय डान्स्ड एव्हरी डे वेन आय वॉज इन स्कूल, हे जे आहे थोडक्यामध्ये याचं योग्य उत्तर होणारं असेल की मी शाळेत असताना दररोज नाचायचं किंवा नाचायचो, असं जे थोडक्यामध्ये याचं उत्तर होणारं असेल मराठी भाषेमध्ये. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर होईल. ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर होईल. आता जर तुम्हाला चुकीचे पर्याय जर इतर सांगायचं झालं, तर ज्यामध्ये आपलं पहिलं ऑप्शन जे आहे की आय हॅव बीन डान्सिंग एव्हरी डे वेन आय वॉज इन स्कूल, म्हणजेच काहीतरी हे एक परफेक्ट जे की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस मधलं आहे, जे की पास्ट टाइम सोबत मिसमॅच आहे. त्यानंतर दुसरं सेंटेन्स आहे आय वॉज डान्सिंग एव्हरी डे वेन आय वॉज इन स्कूल, हे जे आहे हे वाक्य तांत्रिकदृष्ट्या ठीक असलं तरी आय डान्स्ड हे सामान्य सवयीसाठी अधिक योग्य आहे, सामान्य सवयीसाठी, कारण का हे एक सिंपल पास्ट टेन्स असल्यामुळं. त्यामुळे हे देखील योग्य होत नाही. आणि 3 जो आहे त्यामध्ये आय हॅड डान्स्ड एव्हरी डे वेन आय वॉज स्कूल, तर हे एक पास्ट परफेक्ट टेन्स इथं गरजेचं नाही. त्यामुळे जे आहे हे कोणतंही वाक्य होणार नसेल. ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल. मी संपूर्ण काय तुम्हाला स्पष्टीकरण देत आहे, फक्त कन्फ्यूज होऊ नका, योग्य ते तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 5 आपला असा आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह वॉइस. तर जे आपल्याला या ठिकाणी जो वाक्य दिलेला आहे जो की पॅसिव्ह वॉइस, तो त्याला कन्वर्ट करायचा आहे. द ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य आपल्याला थोडक्यामध्ये पॅसिव्ह वॉइस मध्ये करायचं आहे या ठिकाणी. तर ऍक्टिव्ह वॉइस मधलं वाक्य काय आहे पहा, मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन. तर मनीष जो आहे जो की हिट द मंकी विथ स्टोन, तर याला पॅसिव्ह वॉइस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर सर्वात प्रथम काही मुलांना जर पॅसिव्ह वॉइस माहिती नसेल तर मी सांगतो की पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्याचा मुख्य विषय जे की सब्जेक्ट म्हणजे ऍक्शनचा जो काही भोगणारा आहे म्हणजे रिसिव्हर प्राप्त करणारा सुरुवातीला येतो, आणि क्रिया करणारा जो की
नंतर शेवटी येतो. बाय म्हणजेच काय तर नंतर शेवटी येतो. हे याचं थोडक्यामध्ये स्ट्रक्चर आहे. म्हणजे मागचं पुढे पुढचं मागे होते. फक्त आपल्याला त्या ठिकाणी सब्जेक्ट्स आणि जो काही मुख्य क्रिएटिव्हिटी ऍक्टिव्हिटी करणारे जे आहेत ते मात्र त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या आपल्याला मांडणी करणं आवश्यक आहे. तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जे काय असतं तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असतं. तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट प्लस बी फॉर्म प्लस जे काही पास्ट जे पार्टिकल आहेत पार्टिसिपिकल ते असतात बाय त्यानंतर सब्जेक्ट असतं. तर हे जे काही स्ट्रक्चर आहे ते लक्षात ठेवून घ्या. तर या वाक्यामध्ये जो सब्जेक्ट आहे तो आहे मनीष आहे, वर्ब जे आहे ते हिट आहे आणि जो ऑब्जेक्ट आहे भोग करता जे की द मंकी हे आहे आणि इन्स्ट्रुमेंट जे आहे जे की विथ स्टोन आहे. तर या वाक्याचा आपण संपूर्ण काय डिकोड केलेलं आहे या ठिकाणी. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ह्याच प्रकारे काय होणार असेल तर जे की ऑब्जेक्ट जो आहे द मंकी जे की सुरुवातीला येणार असेल, बी फॉर्म जे की पास्ट पार्टिसिपल जे की वॉज हिट हे त्यानंतर येणार असेल, त्यानंतर बाकीचा जो भाग आहे विथ अ स्टोन आणि जो डोर आहे म्हणजे की सर्वात शेवटचा भाग जे की बाय मनीष हा येणारा असेल. तर या प्रकारे हे सेंटेन्स होणारा असेल. जे की फायनल सेंटेन्स तुम्हाला सांगायचं झालं तर द मंकी वॉज हिट विथ अ स्टोन बाय मनीष जे की आपला ऑप्शन नंबर किती मध्ये पाहायला मिळतं क्वेश्चन नंबर 5 जे की ऑप्शन नंबर आपला 4 मध्ये पाहायला मिळतं. द मंकी वॉज हिट विथ अ स्टोन बाय मनीष या ठिकाणी याचं उत्तर हे होणारं असेल. तर अगदी मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन करून सांगत आहे आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर आपण ते देखील ह्यामध्ये ऍड करून तुम्हाला सांगत आहोत. तर ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस थोडक्यामध्ये ह्याच प्रकारचे तुम्हाला सेंटेन्स वगैरे असतात. जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर जास्तीत जास्त खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपण त्यावर डिटेल व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही DMR पदभरती 2025च्या संपूर्ण A to Z तयारी करता आपले असलेले अतिसंभव प्रश्न संच व ईबुक किंवा टेक्निकल क्वेश्चन्स पॅक घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRचा TCS पॅटर्न आधारित A to Z अभ्यासक्रम मिळणार असेल, ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व्याकरण व त्यासोबतच तुमच्या हवे त्या पोस्टनुसार आपण टेक्निकल देखील तुम्हाला उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये MSW, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लायब्ररियन व फार्मा या सर्व पदांची तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल देखील मिळणार आहे, ज्यामध्ये आपण DMRच्या पदभरती अभ्यासक्रमानुसार A to Z अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे व त्यासोबत TCSचे अतिसंभव प्रश्न संच व त्यासोबत 2023चे जेवढे काही PYQ क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं कोर्स घेण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला 1500 2000 असे द्यावे लागतील किंवा तुम्हाला कोणत्याही बुक्सची देखील अजिबात गरज पडणारी नसेल. जर तुम्ही प्रथम प्रयत्नामध्ये DMRची एक्झाम क्रॅक करण्याची इच्छा ठेवत असाल तर तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, कारण का यामध्ये जे परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं असं आपण संपूर्ण काही इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुमचा PYQ प्रश्नांचा देखील सराव होणार असेल. सर्व घटकांची आपण या ठिकाणी संपूर्ण काही माहिती दिलेली आहे व त्यासोबत मागील परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांचा देखील आपण समाविष्ट केलेला आहे. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे प्रथम प्रयत्नामध्ये त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा, ज्याची आपण सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 500 रुपये ठेवलेले आहे, जे की टेक्निकल सोबत तुम्हाला मिळणार असेल. जर तुम्हाला टेक्निकल अधिक हवा असेल, ज्यामध्ये लॅब असिस्टंट, लॅब टेक्निकल किंवा फार्माचे, त्यानुसार त्याची प्राइस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाणारी असेल. तर ज्यांना कोणालाही मिळवायचं आहे लगेच मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे. सर्व काही तुम्हाला ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर अवेलेबल करून दिलं जाणार असेल, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणारा असेल आणि तुमची तयारी देखील जोराने सुरू होणारी असेल. तर नक्की एक्झाम क्रॅक करण्याकरता आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. आणि ज्या कोणी मित्रांनी आपला अजूनही स्टडी मटेरियल क्रॅश कोर्स जो आहे तो घेतला नसेल तर वेळ न वाया घालवता मार्केटमधलं कोणतंही बुक्स न घेता फक्त तुम्ही आपलं स्टडी मटेरियल रेफर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या सेलरची लिंक आहे. सर्व काही तुम्हाला सॉफ्ट कॉपी म्हणजेच PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल करून दिलं जाणार आहे. 100% ट्रस्टेड आहे, म्हणून उगा मेसेज करून वेळ वाया घालवण्यापेक्षा लगेचच्या लगेच तुम्ही पेमेंट करून त्या ठिकाणी सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला या परीक्षेच्या क्रॅक करण्यासाठी लागा. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो आहे जो की क्वेश्चन नंबर 6 कडे आपण वळूया. तर यामधला क्वेश्चन्स पाहून घ्या. पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स have been underlined. One of them contains an error. The underlined part are given as option with some changes. Select the option that correctly rectify the error. तर या ठिकाणी जे काही अंडरलाईन केलेले आपल्याला जे शब्द दिलेले आहेत यापैकी जे काही योग्य ते आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. कोणतं काय सेंटेन्स आहे या ठिकाणी पाहून घ्या. The professor along with her colleagues are conducting ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च इन द फील्ड. या ठिकाणी अलॉंग विथला अंडरलाइनेड आहे, आर कनेक्टिंगला अंडरलाइनेड आहे, त्यानंतर इन द फील्ड ह्याला देखील अंडरलाइनेड आहे. तर या ठिकाणी कोणतं याचं योग्य उत्तर असणार असेल तर यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला सांगायचं झालं जे काही सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे म्हणजे की कर्ता क्रियापद सुसंगती या वाक्यामध्ये मुख्य विषय आहे द प्रोफेसर.
द प्रोफेसर हे जे एक एकवचनी आहे म्हणजे त्याला आपण सिंग्युलर म्हणतो, तर हे सिंग्युलर जे आहे एकवचनी आहे. आणि अलॉंग विथ हर कलेजियस हे जे आहे जे की हा फक्त अतिरिक्त माहिती देणारा भाग आहे, म्हणजे की हे पॅरेंथेटिकल फ्रेज आहे, हे कधीच मुख्य कर्ता होत नाही. आणि वर्ब जर कसा पाहायला याच्यामध्ये वर्ब कसायला हवा होता, तर वर्ब म्हणजे मुख्य कर्ता जो आहे द प्रोफेसर एकवचनी असल्याने वर्ब सुद्धा एकवचनी यायला हवा, म्हणजे की इज कंडक्टिंग, जे की इज कंडक्टिंग यायला हवं पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी आर कंडक्टिंग आलेलं आहे. हे एक या ठिकाणी चूक आहे. मुळामध्ये सांगायचं झालं तर वाक्यामध्ये हे आर कंडक्टिंग वापरलं आहे, ज्यामुळे हे बहुवचनी आहे आणि हे चुकीचं आहे. त्यामुळे जे योग्य होणार असेल ते कसं होईल वाक्य, तर द प्रोफेसर अलॉंग विथ हर कलेजियस इज कंडक्टिंग ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च इन द फील्ड. त्यामुळे याचं जे उत्तर जे होणार असेल, जे काही या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते होणार असेल जे की ऑप्शन नंबर 4, जे की इज कंडक्टिंग या ठिकाणी येणार असेल, जे की आर न येता ते इज येणार असेल. कारण का या ठिकाणी द प्रोफेसर जे आहे जे की एक सिंग्युलर असल्यामुळे त्या ठिकाणी हे इज हे जे की येणार असेल, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. थोडक्यामध्ये काही बेसिकली ग्रॅमॅटिकली काही नियम आहेत त्याची तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही या ठिकाणी याची उत्तर अगदी क्विक पद्धतीमध्ये काढू शकता. जर आपला क्रॅश कोर्स तुम्ही घेतलात आणि रेग्युलरली आपला प्रश्न सराव सोडवलात किंवा तुम्ही आपले ई बुक्सचं वाचन केला तर 100% हे संपूर्ण काही तुम्हाला कव्हर होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतरचा क्वेश्चन नंबरचा आपला 7 असा आहे, जो की पुढील प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनियम ऑफ द गिवन इडम्स. जो आपल्याला या ठिकाणी शब्द दिलेला आहे त्याचा समानार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दाचे 2 प्रश्न येतात. 2 प्रश्न म्हणजे विचार करा की 8 मार्कासाठी तुम्हाला हे प्रश्न असतात आणि हे 8 मार्क तुमचे कोणत्याही परिस्थितीमध्ये मिस नाही झाले पाहिजे. 100% 8 पैकी 8 मार्क तुम्हाला येणं इम्पॉर्टंट आहे, जर मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं नाव जर आणायचं असेल तर. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला थोडक्यामध्ये व्हॅक्युलरी ही माहिती जास्त असणं आवश्यक आहे. आपल्या ई बुकमध्ये आपण भरपूर सारे शब्द तुम्हाला इंटिग्रेट करून दिले जे काही IMP शब्द आहेत. या ठिकाणी शब्द पाहून घ्या. काय तर स्केअर्ड. तर स्केअर्डचा अर्थ काय होतो, जे की घाबरलेला किंवा भीतीने भरलेला, असं स्केअर्डचा हा अर्थ होतो. तर याचा आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे. तर याचा समानार्थी शब्द काय होईल, तो होईल याचा ऑप्शन नंबर 4, जे की पेट्रिफाईड. तर पेट्रिफाईडचा अर्थ जो काय होतो, तर हा जो आहे थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो जे की प्रचंड भीतीमुळे पूर्णपणे स्तब्ध किंवा अत्यंत घाबरलेला, असा जो आहे थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो. त्यामुळे जे आहे याचा समानार्थी शब्द होणारा असेल. तर दुसऱ्याचं सांगायचं झालं तुम्हाला, ज्यामध्ये इंट्रिपेड म्हणजे धाडसी, जे की निर्भय, जे की न भिणारा. त्यानंतर कॉन्फिडेंट आपल्याला माहिती आहे आत्मविश्वासू. त्यानंतर जे की एकदम आत्मविश्वास भरपूर असणारा. त्यानंतर कंपोज म्हणजे शांत, संयम, अशा प्रकारचा याचा समानार्थी शब्द होणारा असेल. परंतु हे जे आहे याच्या अगदी बरोबर असल्यामुळे जे की याचं उत्तर होणार असेल. थोडक्यामध्ये असे शब्द आपण न वाचलेले देखील पाहायला मिळतात, त्यामुळे आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आहे. जर आतापासून आपले ई बुक्स घेऊन तयारीला लागलात तर 100% तुमचं ते सर्व काही कव्हर होऊन जाणार असेल. मित्रांनो, तुम्ही मार्केटमधलं कोणतेही बुक्स वगैरे जर घेतला तर त्यामध्ये तुम्हाला फक्त GK मॅथ हे दिसेल, परंतु आपण 100% तुम्हाला अभ्यासाची गॅरंटी देत आहोत, त्यामुळे 100% यामध्ये कव्हर होणार असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 असा आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. समवन स्कॅटर्ड फ्लावर्स ऑन द क्लोज. जसं की मी तुम्हाला वर सांगितलेलं आहे, जो पॅसिव्ह व्हॉइस आणि ऍक्टिव्ह व्हॉइस आहे त्यामध्ये, तर यामध्ये आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये पॅसिव्ह व्हॉइसचं कन्वर्ट करायचं आहे. तर आपला हा क्वेश्चन तुमच्यासाठी स्पेशली असणार असेल, क्वेश्चन फॉर यू साठीचा. तर वरचा आपला जो पॅसिव्ह व्हॉइस ऍक्टिव्ह व्हॉइसचा क्वेश्चन आहे तो तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर याचा सोडावा करा आणि याचं जर योग्य उत्तर तुम्हाला काढता येत असेल, भले चुकू द्या, काही हरकत नाही, योग्य उत्तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा आणि योग्य उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि याचं उत्तर तुम्ही 100% सांगाच, कारण का हे संपूर्ण प्रश्न TCS ने घेतलेले आहेत आणि आपली परीक्षा देखील TCSच घेणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न 9 आपला, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड्स. परत एक वेळेस आहे, जो की समानार्थ याचा सांगायचा आपल्याला आहे. याचा समानार्थी शब्द काय होतो, जे की इन्सोलेंट. तर इन्सोलेंटचा याचा अर्थ काय होतो, तर इन्सोलेंट या शब्दाचा अर्थ असा आहे की जो की उद्धट, दृष्ट किंवा असभ्य किंवा अत्यंत निटक, डिसरिस्पेक्टफुल अँड रूड, असं थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो. तर याचं उत्तर काय होणार असेल, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की इम्प्रिटेंट असं जे होणार असेल. तर इम्प्रिटेंटचा अर्थ हाच होतो, उद्धट, असभ्य, नालायक टाईपमध्ये एकदम. आणि त्यानंतर इतर जर पाहायला सांगायचं झालं तुम्हाला, तर आयडियल म्हणजे मूर्ती, आदर्श, जे की संत म्हणजे तर संत, पवित्र व्यक्ती, आणि हंबल म्हणजे नम्र, विनम्र हे होणारे असेल. म्हणून ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 10वा प्रश्न आपला पुढील असा आहे, select the most appropriate article to fill in the blank. If no article is required, select no required. जसं की मी पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलं आहे त्याच प्रकारचा हा वाक्य आहे. या ठिकाणी वाक्य पाहून घ्या, हर टीचिंग वर डॅश आय ओपनर फॉर ऑल द स्टुडंट्स. हे वाक्य जर तुम्ही
अतिशय बारकाईने पाहिला तर या वाक्यामध्ये आपल्याला उत्तर सुरुवातीलाच सापडून जाईल, कारण का यामध्ये आर्टिकल निवडताना आय ओपनर हे जे आहे तर आय ओपनर या शब्दाचा उच्चार आय आय असा होतो. म्हणजेच काय यामध्ये काय येत आहे तर यामध्ये येत आहे स्वर म्हणजे की ओवल साऊंड येत आहे. त्यामुळे ओवल साऊंड जो आपल्याला येतो तो आपण काय निवडतो डायरेक्टली आपण यामध्ये ॲन निवडतो. म्हणून ऑप्शन नंबर 4 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की क्वेश्चन नंबर 11 असा आहे. इन द फॉलोइंग सेंटेन्स वन ऑफ द 4 अंडरलाइन्ड वर्ड इज इनकरेक्टली स्पेल्ड. आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. तर या ठिकाणी चुकीची जी स्पेलिंग आहे तो असलेला आपल्याला या ठिकाणी शब्द निवडायचा आहे. तर सेंटेन्स पाहून घेऊ सुरुवातीला. द रेस्टॉरंट्स एक्सलेंट मेंटेनन्स अँड कन्व्हिनियंट लोकेशन मेक इट अ पॉप्युलर डेस्टिनेशन्स फॉर डिनर्स. राईट. यापैकी आता जे काही अंडरलाइन्ड केलेले शब्द आहेत यापैकी चुकीची जी स्पेलिंग असलेला तो शब्द आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 4. ऑप्शन नंबर 4 जे की कन्व्हिनियंट याची जी स्पेलिंग आहे ती कोणत्या प्रकारची असणारी असेल हे तुम्हाला जर सांगायचं झालं तर या ठिकाणी याचं उत्तर जे की पाहावं लागणार असेल, कारण का ह्यामध्ये जी स्पेलिंग आपल्याला पाहायला मिळत आहे जे की ऑप्शन नंबर 4 मधली पाहायला मिळत जे की इनकरेक्टली स्पेल्ड अशी जी आहे ती थोडक्यामध्ये याचं उत्तर होणार असेल. कारण का जे की कन्व्हिनियंटची स्पेलिंग जी बरोबर आहे जे की CONVENIENT अशी जी आहे याचं जे थोडक्यामध्ये उत्तर होणार असेल. बाकी सर्व स्पेलिंग बरोबर आहेत त्यामुळे ऑप्शन नंबर याचं 4 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 12वा असा आहे. पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन अंडरलाइन्ड अँड गिवन ॲज ऑप्शन्स. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स ॲन इरर. तर इरर टाईपमध्ये आपल्याला या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी पाहून घ्या. तर सेंटेन्स काय आहे. I will give Samanata the pocket. I will give her when I see her tomorrow, or else I will ask Phillips to taking it from me and give to her. तर या ठिकाणी या प्रकारचा सेंटेन्स आहे. तर अंडरलाइनिंग या ठिकाणी भरपूर जागी केलेली आहे. तर अंडरलाइन केलेले जे ऑप्शन्स आहेत त्यांच्यापैकी कोणतं बरोबर किंवा काय चुकीचं आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर बेसिकली याच्या स्पष्टीकरणामध्ये सांगता वेळेस की जे इंग्रजीचे व्याकरणाचे नियम आहेत ज्यामध्ये इन्फिनिटिव्ह जे की टू नंतर नेहमी क्रियापदाचा मूळ जे की बेस फॉर्म वापरला जातो या ठिकाणी. आणि या वाक्यामध्ये जे काय आहे की आय विल आस्क फिलिप टू टेकिंग इट फ्रॉम मी. येथे टू टेकिंग चुकीचं आहे. इथे टू टेकिंग हे चुकीचं आहे. तर योग्य रूप काय होईल की टू टेक इट फ्रॉम मी असं जे म्हणजे काय टू नंतर टेक हा आला पाहिजे जे की टेकिंग नाही यायला पाहिजे. टू नंतर टेक यायला पाहिजे की टेकिंग नव्हे. यामुळे जे आहे थोडक्यामध्ये याचं जे उत्तर होणार असेल ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 1. याचं उत्तर जे आहे त्यामुळे ऑप्शन नंबर 1 होणार असेल. टेकिंग इट फ्रॉम मी असं जे थोडक्यामध्ये हे होणार असेल जे की या ठिकाणी जो कंटेंट इरर कंटेंट आहे तो हा या ठिकाणचा आहे. ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर होणार असेल. तर सेंटेन्स कसं बनणार असेल मग आय विल आस्क फिलिप टू टेक इट फ्रॉम मी अँड गिव्ह टू हर. तर गिव्ह टू इट हर असा सेंटेन्स होणारा असेल. तर या ठिकाणी हे जे आहे स्ट्रक्चर थोडं चुकीचं आहे त्यामुळे याला आपल्याला बाहेर काढावं लागणार असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबरचा आपला जो 13वा आहे 13वा क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. तर या ठिकाणी याचा आपल्याला जो काही समानार्थी शब्द आहे तो या ठिकाणी सांगायचा आहे. तर इंडिव्हियर्स तो जो समानार्थी शब्द होतो म्हणजेच याचा अर्थ की प्रयत्न करणे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत करणे. टू ट्राय टू हर टू डू समथिंग असा थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो. तर याचा समानार्थी जो शब्द असणारा असेल तो आहे ऑप्शन नंबर 3 जे की अटेम्प्ट असा जो आहे होणारा असेल. अटेम्प्ट म्हणजे देखील प्रयत्न करणे असा होतो. तर बाकी सर्वांचं जे आहे जे की हल्ट म्हणजे थांबणे आहे. पुन्हा नेग्लेक्ट करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. क्वाईट म्हणजे सोडून देणे असे वेगवेगळे अर्थ होतात. परंतु याचा मिळता जुळता हा होणार असेल म्हणून ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर होईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर आपला 14वा असा आहे. द गिव्हन सेंटेन्स हॅज अन इरर. सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट करेक्टली रेक्टिफाय द इरर. तर या ठिकाणी एक इरर आहे जो की करेक्टली रेक्टिफाय करणारा इरर आपल्या या ठिकाणी शोधायचा आहे. तर काय सेंटेन्स आहे आय एम गोइंग टू ॲट 24th ऑफ जुलै. तर या ठिकाणी काय आहे तर 24th ऑफ जुलै. आय एम गोइंग टू ॲट 24th जुलै. तर तारखासाठी प्रिपोजिशन जे आहे जे की इंग्रजीत जर काही तारखी दिली असेल जसे की 24th ऑफ जुलै या ठिकाणी आहे तर त्याआधी ऑन हा प्रिपोजिशन वापरला जातो किंवा वापरावा लागतो. तर चुकलेले प्रिपोजिशन या ठिकाणी काय आहे तर ॲट हे आलेलं आहे. तर वाक्यात ॲट 24th ऑफ जुलै असे दिलेलं आहे जे की चुकीचं आहे. तर योग्य रूप काय असणार असेल जे की ऑन
24 जुलै असं जे आहे याचं योग्य रूप होणारं असेल. तर इतर या चुकीचे जे कारण आहेत त्यामुळे जे याचं ऑप्शन नंबर जे की 1 हे याचं उत्तर होणारं असेल. कारण का ॲट हे येत नाही तर त्या जागी ऑन हे येतं. हे जे काही प्रिपोजिशनचे प्रकार आहेत ते देखील आपल्याला वापरानुसार माहिती असणं आवश्यक आहे. कारण का ह्यामुळे देखील आपल्याला बरेच उत्तरे जे की कमी वेळेमध्ये शोधता येतात. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15 असा आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक. तर क्वेश्चन टॅग या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे जो की करेक्ट असलेला. काय तर क्वेश्चन टॅग या ठिकाणी येणार असेल सेंटेन्समध्ये, तर समबडी टोल्ड यू अबाउट द इन्सिडेंट. त्यानंतर क्वेश्चन मार्क आहे जे की येणारा क्वेश्चन टॅग या ठिकाणी येणार असेल. तर क्वेश्चन टॅग म्हणजे वाक्याच्या शेवटी येणारा छोटा प्रश्न जो मुख्य वाक्याच्या क्रियापद आणि कर्त्यानुसार बनतो या ठिकाणी. तर मुख्य वाक्याचा वर्ब आणि जो टेन्स आहे या वाक्याचं काय आहे तर समबडी टोल्ड यू. टोल्ड हे वर्ब पास्ट टेन्स मध्ये आहे, राईट. टोल्ड हे वर्ब जे की पास्ट टेन्स मध्ये आहे. तर नियम काय सांगतो की पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल तर नेगेटिव्ह क्वेश्चन टॅग वापरते आणि समबडी हे पॉझिटिव्ह म्हणून डिडंट दे जे की हे निगेटिव्ह वापरते. तर समबडी, एव्हरीबडी, नोबडी यासारख्या शब्दासाठी जे आहे जे की प्रोनाउन दे हे वापरतात. हे कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवून घ्या. ज्याही सेंटेन्समध्ये तुम्हाला समबडी, एव्हरीबडी, नोबडी यासारख्या शब्दासाठी जे आहे प्रोनाउन दे हे वापरतात. तर इतर जे चुकीचे पर्याय आहेत या ठिकाणी जे की हॅव नॉट दे, त्यानंतर डोंट हॅव दे जे की वेगवेगळ्या सेंटेन्स मधले बनणार आहेत. म्हणजे काळानुसार तो चेंज होणार आहे. डझंट दे जे की इरगॅमॅटिकली देखील याच्यामध्ये शब्द आहेत. त्यामुळे याचं उत्तर जे होणार असेल ते आहे ऑप्शन नंबर 3 जे की डिडंट दे हे याचं योग्य ते आहे ते उत्तर होणार असेल. तर कोणीतरी तुला त्या घटनेबद्दल सांगितले नाही का असा जर याचा मराठीमध्ये अर्थ बनतो. तर इंग्रजीमध्ये समबडी टोल्ड यू अबाउट द इन्सिडेंट डिडंट दे असं याचा इंग्रजीमध्ये अर्थ होणारा असेल. म्हणून ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर होणार असेल. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे की 15 प्रश्न होते जे की आपण सहज स्पष्टीकरणासोबत TCSने मागील अनेक एक्झाम मध्ये विचारलेल्या प्रश्नांसंदर्भात आपण पाहिलेले आहेत. तर मित्रांनो ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या येणाऱ्या TCSच्या DMRच्या एक्झाम मध्ये देखील तुम्हाला विचारले जातात मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला प्रश्नांचा सोडवा करता वेळी जे काही मी शिकवता वेळी तुम्हाला सांगितलेले काही मेन पॉइंट्स आहेत किंवा जे काही ओळखण्याच्या पद्धती आहेत ते तुम्हाला अतिशय बारीक पद्धतीने आखणे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला या भागाची पुढील पार्ट देखील हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्यांना कोणाला TCS पॅटर्ननुसार संपूर्ण काय आपला DMRचा A to Z अभ्यासक्रम हवा असेल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून संपूर्ण काही मिळवून घ्या. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस कडक एक्झाम.